नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी चालली आहे आंबोलीला आणि आता घाटारंभ होणारच आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आंबोली बघायला मिळेल. तर आता तुम्ही क्लायमेट बघू शकता. ऊन आलंय थोडंसं. जसं आपण घाटारंभ करणार तसं आपल्याला क्लायमेटमध्ये खूप फरक दिसेल. हा व्लॉग तुम्ही संपूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. आणि शर्वरी पण आहे. तर आम्ही आता आलो आहे म्हणजे आता घाटारंभ होणार आहे. म्हणजे आंबोलीचा रस्ता स्टार्ट झालेला आहे आता आणि इथूनच आम्ही जाणार आहोत. आणि त्याच्या आधी आम्ही काहीतरी खाऊन घेणार आहे की वरती जाऊन आम्हाला भूक नाही लागेल आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करणार आहे. तर कावळेसात वगैरे आहे ना, तिकडे कावळेसात पण बघायला मिळणार आहे आणि एक मंदिर आहे. तर ते मंदिर दाखवायचं आहे म्हणून मी खास इथे आले आहे. कारण पहिल्या टायमिंगला मी लॉग केला होता पण त्याच्यामध्ये ते मंदिर दाखवता आलं नाही आणि ह्या टायमिंगला काही करून मला ते मंदिर दाखवायचं आहे आणि मलाही बघायचं आहे. म्हणून मग मी म्हटलं चला, आजचा दिवस खूप छान पण आहे, ऊन पण आहे आणि पाऊस पण म्हणजे कमी आहे, पण वरती गेल्यानंतर खूप पाऊस मिळणार आहे. तो चलो जर्नी स्टार्ट करते हैं. लाल परीचं दर्शन झालेलं आहे. ह्या साइडून पण ह्या साइडून पण. वाव, खूप छानच एकदम, कारण मला लाल परी खूप आवडते. हा आहे मुंबई गोवा हायवे रोड. आजचं क्लायमेट बघायला गेलं ना तर खूपच छान आहे. मध्येच पाऊस पडतोय, थोडंसं ऊन येतंय. आत्ताच इकडे पाऊस पडून गेलेला आहे. रस्ते थोडे थोडे ओले झालेले आहेत. आंबोलीला जाताना रस्त्यातच एक छान असं धरण आहे. तर ते धरण आपण पहिलं बघून घेऊया. त्याला हिडन स्पॉट असंही बोलतात. आता मी त्या धरणजवळ पोहोचली आहे. तर हेच आहे ते सुंदर असं धरण. आता इथे अशी छोटीशी जागा आहे आणि तिकडे पाणी पडतंय सगळं. थोडं बघूनच जायला लागेल. आता घसरून पडू आम्ही पण. हे बघा, ओ शेट, काय मस्त वाटतंय. मी एक्सपिरियन्स त्या करते, समजलं काय? तिथे ना ऍक्च्युअल रस्ता तरी नाही, पण ते लोकांनी बनवलाय रस्ता पायवाट. आत्ता जे तुम्ही धरण बघितलं ते तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला जर तिकडे जायचं असेल तर नक्कीच सांगा, तुम्हाला लाईव्ह लोकेशन नक्कीच पाठवेन. ही आहे आपली गावची लाल परी. तर पुढे जाऊन बघूया आपण ही कोणती बस आहे ते. ही बस आहे सावंतवाडी कोल्हापूर. तर ही बस आंबोली घाटातून जाणार आहे. ड्रायव्हर काकांनी आपल्याला पास लाईट दिलेले आहे. टाटा ड्रायव्हर काका. आता मी पोचलो आहे, माहिती नाही, पण इथे भजीचं दुकान आहे. तर इथे मस्त गरमागरम भजी खाणार आहे. गंगा विहार हॉटेल. आपण ज्या बसला ओव्हरटेक केलं ती बस आता आलेली आहे. तर बघा, त्याच्यामधून काका उतरलेत खाली. काकाने छान अशी गरमागरम भजी आणली आहेत, पाव आणले आहेत आणि इथली भजी आम्ही एकदा खाल्ली. छान, लास्ट टाइम आलेला तेव्हा आम्ही खाल्लेली. छान भजी आहे.
मस्त गरम गरम मिळते. टेस्ट आहे यार. तर हा आंबोलीचा रस्ता आहे आणि इथून घाटाला सुरुवात होते आहे. तर इकडे लिहिलं आहे घाट आरंभ वेडीवाकडे वळणं. तर इकडून गाड्या सावकाश चालवायच्या आहेत आणि इकडून जाताना म्हणजे जो आंबोलीचा मेन धबधबा आहे तो 14 किलोमीटरच्या आसपास आहे. तर इकडून जाताना जेवढं कव्हर करता येईल, जेवढा घाट दाखवता येईल तेवढा दाखवूया. तर घाटाला सुरुवात करूया. क्लायमेट पण खूपच छान झालं आहे. आता ऊन होतं आणि इकडे आल्यानंतर लगेचच क्लायमेट चेंज झालेलं आहे. घाटाला सुरुवात केलेली आहे. तर अजूनपर्यंत आपल्याला काही पाऊस भेटलेला नाही आहे. तर ह्याच्या पुढे आपण बघूया कुठपासून आपल्याला पाऊस भेटतोय. कारण मी आंबोलीला जेव्हा जेव्हा पण आले ना तेव्हा जसं घाट चढायला लागलो तेव्हापासून पाऊस भेटतो आणि हमखास हा पाऊस आपल्याला आंबोलीच्या घाटामध्ये भेटणारच आहे. कारण मुंबईला भरपूर असा पाऊस पडला आहे, त्याप्रमाणे कोकणात खूप कमी पाऊस पडला आहे. तर बघूया आपण आंबोलीच्या मेन धबधब्यावरती किती पाणी बघायला मिळतंय ते. थोडंसं घाटातून वरती आलेलो आहे आणि क्लायमेट बघायला गेलं तर थोडं क्लिअरच आहे आणि खाली खाडी वगैरे आहे ते दिसतंय. रस्ते ओले झालेले आहेत. तर इकडे पाऊस पडून गेलेला आहे, पण मला या ट्रिपमध्ये अजूनपर्यंत पाऊस मिळालेला नाही आहे. बघूया पुढे पाऊस कुठे मिळतोय ते. तर इकडून धबधबे दिसण्याची सुरुवात झालेली आहे. धबधब्यांना सुरुवात झालेली आहे. छोटे मोठे धबधबे चालू झालेले आहेत. हा 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 हा. आंबोलीचे मस्त असे छोटे छोटे धबधबे स्टार्ट झालेले आहेत आणि सुंदर असा नजारा आहे इकडे. तर बघू शकता तुम्ही, त्या साईडला ऊन आहे आणि इकडे पूर्ण क्लायमेट चेंज आहे आणि पूर्ण धुकं आहे. जसं धुकं वरती जात आहे तसं परत परत धुकं पण येत आहे. तर क्लायमेट बघा तुम्ही, खूप छान आहे. महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी आपल्याला असे रस्त्यावरती धबधबे बघायला मिळतात. एक आहे आंबोली घाट आणि दुसरा माळशेज घाट जो आहे पुण्या साईडला. आंबोलीच्या घाटामध्ये भरपूर असे धबधबे रस्त्यावरतीच पडत आहेत. छोटे मोठे असे भरपूर धबधबे आहेत. ते बघत बघत आपण पुढे पुढे जाऊया.
तुम्ही जेव्हा पण आंबोलीला येणार तेव्हा गाड्या सावकाश चालवा, कारण इकडे भरपूर असं धुकं असतं आणि त्या धुक्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची जास्त करून संभावना असते. इकडे गाड्या पूर्ण अडकल्या आहेत. आंबोलीचा जो मेन धबधबा आहे ना, त्याला जायच्या मध्येच ही एक सुंदरशी जागा मिळाली आहे आणि ही नवीनच झालं वाटतं. तर खूप छान अशी जागा आहे आणि इथे येण्यासाठी पर पर्सन 20 रुपये घेतले जातात. तर ही पूर्ण असं वरती जायला लागतं आणि छान असा धबधबा पडतो आहे. तर खूप छान जागा आहे ही. वरती जाऊन पण बघूया. तर ह्या शिड्या बांधल्यात ना, तर खूपच चांगलं काम केलंय, कारण आपण ह्या शिड्यांवरून डायरेक्ट धबधब्यापर्यंत जाऊ शकतो. या शिड्यांमुळे काहीच अशी रिस्क नाही आहे, तर आपण सरळ चालत जाऊ शकतो. हा आहे आंबोलीचा मेन धबधबा. तर इथे आपण नंतर येऊया, कारण आपल्याला ह्याच्या पुढे 2 पॉईंट आहेत ते बघायचे आहे. एक आहे कावळेसाद आणि दुसरा आहे हिरण्यकेशी मंदिर. पहिलं ते बघून नंतर आपण या मेन धबधब्यावरती आंघोळ करण्यासाठी येऊया. कावळेसाद आणि हिरण्यकेशी मंदिर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. हा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटूया लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये. आतासाठी बाय.